नमस्कार, मी सीमा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची रस्सा भाजी। त्यासाठी मी घेतली आहे एक जुडी मेथी। त्याला चांगले साफ करून 2 पाण्याने धुवून घेतली आहे। तर यासाठी आपण वाटण बघूया। अर्धा चमचा जिरे घेतले आहे, एक आल्याचा तुकडा, थोडंसं लसूण, 4-5 मिरची, थोडीशी हळद आणि अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर पहिला आपण हिरवं वाटण करून घेऊया। मिरची, लसूण, अद्रक, जिरे हे आपल्याला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे। याचं आपण वाटण करून घेऊया। मिरची लसूणचं आपण बारीक असं थोडंसं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे। त्याला मी काढून घेते। भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी घालून याला मी बारीक पेस्ट वाटून घेते। त्याच संगती आपण शेंगदाणे देखील वाटून घेतले आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी 2-3 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झालं, आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकूया। मिरचीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। यात आपण हलकीशी थोडीशी हळद घालूया। मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर लगेच आपल्याला याच्यामध्ये ही भाजी घालायची आहे। भाजी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। भाजी आपली सगळी खाली बसली आहे। आपल्याला याच्यावरती 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं, फक्त 2 मिनिटं। 2 मिनिटं झाकण ठेवून घेते। 2 मिनिटांनंतर आपण झाकण खोलूया आणि भाजीचं पाणी सगळं आटलं आहे। भाजी चांगली मस्त झाली सुक्की। त्याच्यामध्ये आपण आता जे शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे तो आपण घालून घेऊया। भांड्यात जरासं पाणी घालून आता पाणी आपल्याला जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चांगलं आपल्याला याला मिक्स करायचं आहे। चला, तयार आहे आपली झणझणीत वाटण घालून केलेली मेथीची रस्सा भाजी। तर कशी तुम्हाला वाटली रे मेथीची भाजी, मला कमेंट करून सांगा। आपली तयार आहे भाजी।
तर ही भाजी आपण भाकरी संगती, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा चपाती या संगती खाऊ शकतो. आपली तयार आहे मेथीची भाजी. तर भाजी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.